हॅलो फ्रेंड्स. सो सॉलिड स्टेटच्या या भागामध्ये आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. त्यात आहे पॅकिंग इफिशियन्सी, त्यानंतर इंटरस्टिशियल व्हाईट्स, त्यानंतर रेडियस रेशो आणि पॅकेजिंग इन आयनिक कंपाऊंड. याच व्हिडिओमध्ये पुढच्या भागात मी तुम्हाला क्रिस्टल डिफेक्ट यावरही थोडंसं सांगणार आहे. सो आपण सुरुवात करूयात पॅकिंग इफिशियन्सी बाबतीत. आपण मागच्या लेक्चरमध्ये सॉलिड स्टेटवर क्रिस्टल स्ट्रक्चर हा प्रकार शिकलो. कुठलाही सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड पर्टिक्युलरली, इट इज मेड अप ऑफ टायनी क्रिस्टल्स. अगदी बेसिकपासून बोलायचं ठरलं तर छोट्या छोट्या युनिट सेल्स एकत्र येऊन क्रिस्टल तयार करतात. त्याला आपण क्रिस्टलाइट म्हणू आणि असे क्रिस्टलाइट एकत्र येऊन क्रिस्टल तयार होतात आणि एक ह्यूज स्ट्रक्चर तयार होतं ज्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण 14 प्रकारचे लॅटिस त्या ठिकाणी डिस्कस केले आणि त्यानंतर क्युबिक लॅटिसच्या बाबतीत आपण थोडंसं डिटेलमध्ये गेलो होतो. तर आपण क्युबिक सिस्टीमला समोर ठेवून पॅकिंग इफिशियन्सी हा प्रकार थोडासा डिस्कस करणार आहोत. बेसिकली क्रिस्टल लॅटिसमध्ये लॅटिस पॉईंटला जिथं बेसिस बसतो म्हणजे तो मॉलिक्यूल बसतो तो मटेरियल त्या क्रिस्टल त्या सेलमध्ये ऑक्युपाय होत असतं, राईट. सो आपण जर समजा आपण जे 3 प्रमुख सेल कन्सिडर केले आहे त्यामध्ये सिंपल क्युबिक सेल आहे, त्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक सेल आहे आणि फेस सेंटर क्युबिक सेल आहे. आपण सुरुवातीला याचं बेसिक डिस्कस करताना बघितलेलं आहे किंवा इनफॅक्ट तुम्हाला ते माहिती असायला हवं का सिंपल क्युबिक सेल किती पार्टिकल अकोमोडेट करते, तर एक पार्टिकल. वेदर इट कॅन बी ॲटम, इट कॅन बी आयन और इट कॅन बी अ मॉलिक्यूल. तर आपण त्याला इन जनरल पार्टिकल शब्द वापरूया. तर कुठल्याही मटेरियलची सिंपल क्युबिक सेल जर असेल तर एका क्युबिक सेलच्या वाट्याला एक पार्टिकल येतो, हे लक्षात ठेवा. तसंच बॉडी सेंटरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आपण कॅल्क्युलेशन केलं होतं, कॉर्नरचे 8 मिळून एक पार्टिकल करतात आणि सेंटरमधला एक, ज्याला आपण बॉडी सेंटर पार्टिकल म्हणतो, असे मिळून 2 पार्टिकल बॉडी सेंटर क्युबिक सेलच्या वाट्याला येत असतात. आणि तेच जर आपण फेस सेंटर क्युबिक सेलचे जर बघितलं कॅल्क्युलेशन करून तर आपल्याला लक्षात येईल तर त्यामध्ये एकूण 4 पार्टिकल असतात, मॉलिक्यूल, ॲटम किंवा आयन. ठीक आहे. मग आता साहजिक आहे मित्रांनो, ह्या आकड्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की याच्यात पूर्ण व्हॉल्यूमपैकी म्हणजे युनिट सेलचं जे व्हॉल्यूम आहे त्यापैकी मटेरियलचं व्हॉल्यूम हे एका पार्टिकल पुरतं मर्यादित आहे, जे याच्यामध्ये 2 आहे याच्यामध्ये 4 आहे, म्हणजे हा जास्त डेन्स असला पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला हे कुठंतरी डिफाईन करता आलं पाहिजे. त्यासाठी पॅकिंग इफिशियन्सी नावाची आपण टर्म तयार केली. सिंपल एक फिजिकल क्वांटिटी आहे. ठीक आहे. हा आकडा आहे, पर्सेंटेज आहे. याचा आपण फॉर्म्युला जर लिहिला तर तो असा तयार होईल, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. आता मी तुम्हाला एक थोडंसं एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतो. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर एक्झाम्पल ऑफ सिंपल क्युबिक सेल. ठीक आहे. सपोज आपल्याकडे सिंपल क्युबिक सेल आहे जिची मी साइड ॲज्युम करतो ए. लेट द साइड ऑफ क्युबिक सेल इज ए. ठीक आहे. आणि पार्टिकल मी स्पेरिकल आहे असं ॲज्युम करतो. इट इज अ स्पियर ऑफ रेडियस लेट अस से आर. ठीक आहे. माझा मित्रांनो, सगळ्यात पहिलं एका स्पियरचं व्हॉल्यूम, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर विच इज 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ cubical cell, if it is a cubic cell, then volume of cubical cell is equals to a cube. आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, क्यूबचं व्हॉल्यूम म्हणजे त्याच्या साईडचा क्यूब घ्यायचा. ठीक आहे. सो आता आपण हे रिलेशन यूज करू पॅकिंग इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये. आत्ताच आपण पाहिलं पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, राईट. सो फॉर सिंपल क्युबिक सेल packing efficiency is equal to volume occupied by the particle. Now how many particles that cell occupies? Single particle, 1 particle. So it is 1 into this volume which is 4/3
पाय आर क्यूब डिवाइडेड बाय ए क्यूब. ठीक आहे. सो यू कॅन राईट रिलेशन ॲज 4 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय 3a क्यूब. ठीक आहे. नाउ दिस इज इन जनरल फॉर्म्युला फॉर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक सेल. ठीक आहे. मग आता आपल्याला जर सिंपल क्यूबिक सेल मधल्या पार्टिकलची म्हणजे त्या स्पिअरची रेडियस आर आणि सेलची साइड लेंथ म्हणजे ए याच्यामधलं जर रिलेशन माहीत असेल मित्रांनो, तो वी कॅन सॉल्व दिस, वी कॅन ऑब्टेन दिस व्हॅल्यू फॉर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक सेल. तर तुम्हाला मी डायरेक्टली त्याची व्हॅल्यू सांगतो. फॉर सिंपल क्यूबिक सेल आर इज इक्वल टू किती असतं मित्रांनो, a/2. सिंपल क्यूबिक सेलसाठी स्पिअरची रेडियस ही त्याच्या साईडच्या कशा असते, निम्मी. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर सिंपल क्यूबिक सेल अशी जर आपण कट केली इथनं, अशी मधनं कट केली लाईक दिस, सो यू कॅन सी द क्रॉस सेक्शन लाईक दिस. हा एक कोपऱ्याचा आयटम, हा एक कोपऱ्याचा आयटम, हा एक कोपऱ्याचा आयटम, पार्टिकल्स यू कॅन से. सो दिस रेडियस इज इक्वल्स टू a/2. ठीक आहे. सो दिस यू गेट दिस रिलेशन. आपण जर हे याच्यात वापरलं तर आपला फॉर्म्युला काय होईल मग, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू किती येईल तो 4 पाय आर क्यूबच्या जागी आपण a/2 जर टाकला तर तो होईल a क्यूब डिवायडेड बाय 3a² into 8. So let us do the calculation. So ultimately packing efficiency for simple cubic cell, so it is a cube cancel होईल 4 pi divided by 24, that is pi by 6, that is 3.14 divided by 6. आता जर मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल ते 0.5. ठीक आहे. कितीचा भाग जाईल, 6चा भाग जाईल. 6 पंचे 30 या हिशोबाने जर घेतलं तर 0.5, त्यानंतर 2 आणि परत 2 जर उरले तर इट इज समथिंग 52.523. याला 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर यू कॅन ऑब्टेन पॅकिंग इफिशियन्सी इन पर्सेंटेज. सो इट इज अराउंड 52.3%. ठीक आहे. सो पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक सेल किती आली आपली मित्रांनो, 52.3%. ठीक आहे. सी तर ती आपण राऊंड ऑफ करून इथं 52.4 तुमच्या पुस्तकातली व्हॅल्यू मी मॅच करतो. सो इट इज 52.4%. मग याचा अर्थ काय झाला मित्रांनो, पॅकिंग इफिशियन्सी जर 52.4% आहे, याचा अर्थ असा झाला की त्या सेलमध्ये मटेरियलने 52.4%, 52.4% जागा व्यापलेली आहे. म्हणजेच उरलेली जागा तिथं एम्प्टी आहे, रिक्त आहे, मोकळी आहे. राईट. सो ती किती असेल मग, 100 मधून जर हे मायनस केलं आपण, सो इट विल कम अराउंड 47.6. सो एम्प्टी स्पेस in simple cubic cell is 100 minus this, that is 47.6%. So हे मुद्दे लक्षात ठेवा. This will be your MCQ point आणि ही प्रोसेस लक्षात ठेवा. So in the same manner we can obtain the packing efficiency of body center cubic cell as well as the packing efficiency of face center cubic cell. So मित्रांनो त्या व्हॅल्यू मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आणि रेडियसचं रिलेशन प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. सो इफ वी आर टॉकिंग अबाउट रेडियस, सो मी ते रिलेशन लिहायचा प्रयत्न करतो. आता आपण जी प्रक्रिया केली तीच प्रक्रिया आपण बॉडी सेंटरलाही रिपीट करू शकतो, फेस सेंटरलाही. सो फॉर सिंपल क्यूबिक सेल आर इज इक्वल टू घेतला आपण a/2. फॉर बॉडी सेंटर क्यूबिक सेल आरचा फॉर्म्युला आहे तुमचा r is equals to √3/4 times a, and for face center cubic cell r is equals to 1/2√2a. So this is very important thing to find out the packing efficiency of given cell. आता तुम्हाला याच्यावर न्यूमरिकल टाईप MCQ कसा येईल मित्रांनो, तो न्यूमरिकल मध्ये कुठेतरी त्या मटेरियलच्या पार्टिकलची रेडियस मेन्शन करेल, त्याचा सेलचा टाईप तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागेल किंवा तो मेन्शन करेल, BCC असेल, FCC असेल. अकॉर्डिंगली यू हॅव टू यूज दिस रिलेशन. इफ इट इज BCC यूज दिस रिलेशन, इफ इट इज सिंपल यूज दिस रिलेशन, इफ इट इज FCC यूज दिस रिलेशन. आणि मग तुम्ही ते व्हॉल्यूम ऑक्युपाइड काढू शकता, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सेल करून यू कॅन इझिली फाइंड आउट पॅकिंग इफिशियन्सी फॉर द गिवन मटेरियल. ठीक आहे. सो दिस इज हाऊ याच्यावरचं MCQ तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सो थोडक्यात आपण समराईज करू टॉपिक. Packing efficiency is equal to volume occupied by the particles divided by
द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सी, आपण क्युबिक सेलवर फोकस केलेले, त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ऑलवेज ए क्यूब, डोंट फॉरगेट दॅट. मग राहिलं काय फक्त व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. तर मग आता समजा सिम्पलसाठी आपण समजा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल मी जर व्हीपी घेतलं, ठीक आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ सेल, आता हे व्हीपी इज इक्वल टू काय येईल, एन मल्टिप्लाइड बाय पाय आर क्यूब बाय 4 पाय आर क्यूब बाय 3, 4 बाय 3 पाय आर क्यूब, सो इट इज 4 पाय आर क्यूब बाय 3. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जर घेतलं तर इट इज ऑलवेज ए क्यूब. सो मित्रांनो, हा जो एन आहे ना, तो एन लक्षात ठेवायचा. सिंपल क्युबिक सेलसाठी एन इज इक्वल टू 1 घ्यायचा, बॉडी सेंटर क्युबिक सेलसाठी एन इज इक्वल टू 2 घ्यायचा, आणि एफसीसी साठी एन इज इक्वल टू 4 घ्यायचा. दीज आर दी नंबर ऑफ पार्टिकल्स विच आर देअर इन द सेल. आणि अकॉर्डिंगली एका पार्टिकलच्या व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करायचं, यू विल गेट द पॅकिंग इफिशियन्सी अँड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. तर आता आपण आत्ता मेजर केलेल्या याच्याप्रमाणे याला 52.4 याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे, 52.4%. तीच जर बीसीसीची काढली तर 68%, सॉरी बीसीसीची इट विल बी 68%, and for face center it is 74%. So you will see the face value of packing efficiency is more for HCC. ठीक आहे. तर हा टॉपिक आय होप तुमच्या लक्षात आला असेल. नाउ लेट अस डिस्कस अबाउट द व्हाईड्स. तर मित्रांनो, व्हाईड म्हणजे काय समजून घ्या. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड ज्यावेळेस पॅकिंग होत असतं त्यावेळेस आपण पॅकेजिंगची थिअरी स्टडी केलेली. मी थोडक्यात ती रिवाइज करतो, सिन्स वी आर फोकसिंग ऑन MCQs ओनली. सो विल डिस्कस दॅट टॉपिक व्हेरी फास्ट. सो आपण बघितलं, एका शेजारी एक असे जर पार्टिकल्स अरेंज झाले, देन सच अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज लिनियर पॅकेजिंग, राईट. सो एक रेषा तयार होती. ते जर अशा लाईन्स एकमेकावरती आपण मांडत गेलो, सो देन इट इज अ 2 डायमेन्शनल पॅकेजिंग. सो इट इज 1 डायमेन्शनल बेसिकली. दिस इज 1 डायमेन्शनल, देन दिस इज 2 डायमेन्शनल. इट टेक्स प्लेस इन प्लेन. आणि असे लेअर जर एकमेकावर आपण ठेवत गेलो लाईक दिस, एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असं तयार होईल. देन दिस इज कॉल्ड एज 3 डायमेन्शनल पॅकेजिंग. आता हे झालं पॅकेजिंगचं सरळ अंडरस्टँडिंग. पण अरेंजमेंट ऑफ पार्टिकल म्हणजे एक लाईन, पूर्ण पार्टिकलची एक लाईन दुसऱ्यावर 2 पद्धतीने ठेवता येईल. एक मी दाखवल्याप्रमाणे इथं लिटरली स्पिअरवर स्पिअर येतोय, बट देर इज अनदर चान्स दॅट वी कॅन ऑल्सो प्लेस द लाईन लाईक दिस. हा दुसऱ्या लाईनचा स्पिअर ह्या 2 स्पिअरच्या ह्या खोलगट भागामध्ये ठेवता येईल, राईट. आणि असा जो एक लेअर तयार होईल, एक जो प्लेन तयार होईल, त्या प्लेनवरही परत आपण स्पिअरवर स्पिअर ठेवू शकतो, किंवा तो जो खड्डा तयार होईल, लाईक मी खाली अशी 3 स्पिअर ठेवलेली, आणि दुसऱ्या वरतून ठेवल्या जाणाऱ्या लेअरचा जर स्पिअर माझा असा इथं आला, तर ह्या ठिकाणी पोकळी निर्माण होती. ही जी पोकळी आहे, हिचा शेप कसा असतो तो आपल्याला शिकायचा आहे. आता ह्या ठिकाणी मी दाखवल्याप्रमाणे जर मी खाली 3 स्पिअर ठेवलेत, सी यू हॅव टू इमॅजिन, खाली मी 3 स्पिअर ठेवलेत लेअरमध्ये. मी 3 डायमेन्शनली काढायचा प्रयत्न करतो. हा एक स्पिअर, हा एक स्पिअर आणि हा एक स्पिअर, आणि याच्या वरती मी इथं स्पिअर जर ठेवला, तर हा जो मधला गॅप आहे इट विल हॅव अ ऑक्टाहेड्रल शेप. ठीक आहे, सॉरी, इट विल हॅव अ टेट्राहेड्रल शेप. सो सच अ व्हाईड इज कॉल्ड ॲज टेट्राहेड्रल व्हाईड. टेट्राहेड्रल व्हाईड म्हणजे थोडक्यात टेट्राहेड्रल व्हाईड कधी तयार होतं मित्रांनो, जर लोअर 3 स्पिअरवर अप्पर 1 स्पिअर जर ठेवला, सो इन दॅट केस द व्हाईड फॉर्म विल बी ऑफ टेट्राहेड्रल व्हाईड. आता हेच जर आपण समजा खाली 3 स्पिअर असे ठेवले, हे त्रिकोण, आणि वरतून ठेवल्या गेलेले 3 स्पिअर आपण परत ट्रायंग्युलर अरेंजमेंटच ठेवली, फक्त आपण त्याचा ॲपेक्स चेंज केला. म्हणजे खालचा ट्रायंगल असा आहे आणि वरचा ट्रायंगल जर आपण असा ठेवला, तर मध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे दिस विल बी लाईक दिस. अशा टाईपची एक पोकळी तयार होईल 3 डायमेन्शनलमध्ये. मग हिला म्हणायचं ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल. सो देर आर 2 टाइप्स ऑफ व्हाईड्स बेसिकली. वन इज टेट्राहेड्रल व्हाईड अँड अदर इज ऑक्टाहेड्रल. ज्यावेळेस बॉडी सेंटर क्युबिक सेल असं स्ट्रक्चर तयार होत असतं BCC, त्यावेळेस टेट्राहेड्रल व्हाईड्स दिसून येतात. आणि जर फेस सेंटर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्टाहेड्रल व्हाईड्स दिसून येतील. ठीक आहे. सो दिस इज सिम्पल कन्सेप्ट, थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. यू कॅन ऑलवेज सॉल्व द MCQs ऑन थेरॉटिकल कन्सेप्ट. एक त्याचे थिअरीचे MCQ सॉल्व करून पहा, पूर्ण थिअरी तुमची रिवाइज होऊन जाईल. आता नेक्स्ट कन्सेप्ट इज व्हेरी स्मॉल कन्सेप्ट, दॅट इज रेडियस रेशो, बट देन इट हॅज अ फिजिकल सिग्निफिकन्स. ठीक आहे. रेडियस रेशो काय मित्रांनो समजून घ्या. ही टर्म बेसिकली
आयनिक सॉलिडच्या बाबतीत लागू पडते रेडियस रेशो. सो दिस इज बेसिकली आपण काय म्हटलं आयनिक सॉलिडच्या बाबतीत लागू पडते. आपल्याला माहिती आहे आयनिक सॉलिड काय भानगड आहे. आयनिक सॉलिड इज मेड अप ऑफ आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स, लाईक सोडियम क्लोराईड इज अ आयनिक सॉलिड. ठीक आहे, म्हणजे जे सॉल्ट्स आहेत ना ते सॉल्ट्स काय असतात, आयनिक सॉलिड असतात. मग आता सोडियम क्लोराईडमध्ये एक Na+ आयन आहे आणि एक Cl- आयन आहे. असा कुठलाही आयनिक सॉलिड जर तुम्ही घेतला तर त्याच्यात एक पॉझिटिव्ह आयन असतो आणि एक निगेटिव्ह आयन असतो. तर मग आता रेडियस ऑफ पॉझिटिव्ह आयन दॅट इज रेडियस ऑफ कॅटायन टू द रेडियस ऑफ निगेटिव्ह आयन इज कॉल्ड ॲज रेडियस रेशो. मित्रांनो डेफिनेशन परत लक्षात घ्या. रेडियस रेशो फॉर द आयनिक सॉलिड इज रेडियस ऑफ पॉझिटिव्ह आयन डिवायडेड बाय रेडियस ऑफ निगेटिव्ह आयन. सो इट इज अ प्युअर नंबर. ठीक आहे, तो कसा आहे, प्युअर नंबर आहे. आता ह्या रेडियस रेशोमध्ये यू कॅन सी द पॉझिटिव्ह आयन इज ॲट न्यूमरेटर पोझिशन. आता आपण जर बघितलं तर पॉझिटिव्ह आयनची साईज ही निगेटिव्ह आयनच्या साईजपेक्षा कायम कशी असते, छोटी असते. पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन हा आयनपेक्षा कसा असतो, छोटा असतो. आणि हा जो पॉझिटिव्ह आयन आहे, आपण आयनिक सॉलिडच्या प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे त्याच्या पॅकेजिंग, त्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगणारच आहे. मग हा जो पॉझिटिव्ह आयन आहे ज्याची साईज स्मॉलर आहे तो न्यूमरेटरला आल्यामुळे याची व्हॅल्यू ऑलवेज लेस दॅन 1 राहील. सो आय हॅव सम इम्पॉर्टंट डेटा टू डिस्कस विथ यू. हा जो रेडियस रेशो आहे इट इज युजफुल टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ आयनिक कंपाऊंड अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन इन द सॉलिड्स. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा व्हॉट वी कॅन राईट इज द रेडियस रेशो is useful to determine coordination number of ions, that is particles, in ionic solids. So मित्रांनो कोऑर्डिनेशन नंबर ही टर्म आता समजून घेण्याची वेळ आली. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे साध्या भाषेत दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, दिलेल्या युनिट सेलमध्ये जो काही पार्टिकल आहे, ॲटम असेल, आयन असेल, मॉलिक्यूल असेल, त्याला स्पर्श करणारे, त्याला टच करणारे, त्याच्या आजूबाजूला खाली वरती किती पार्टिकल्स आहे याची संख्या म्हणजे काय, कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, तर आपल्याला काय बोर्डाच्या पेपरसारखी डेफिनेशन नाही लिहायची. वी हॅव टू ओनली वी मस्ट नो दी कन्सेप्ट ओनली. का कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, का दिलेल्या पार्टिकलला त्याच्या सराउंडिंगमध्ये किती पार्टिकल स्पर्श करतात, किती पार्टिकल त्याच्या संपर्कात आहे, तो नंबर. मग आता रेडियस रेशो आणि कोऑर्डिनेशन नंबरचा संबंध जर समजून घ्यायचा असेल तर आय हॅव सम डेटा. लाईक मित्रांनो आता पहा, रेडियस रेशो जर 0.155 ते 0.225, ठीक आहे, 0.155 ते 0.225 ह्या दरम्यान जर रेडियस रेशो असेल तर कोऑर्डिनेशन नंबर असतो त्या ठिकाणी 3. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो त्या आयन्सचा, त्या कंपाऊंड मधल्या, तो असतो 3. आणि स्ट्रक्चर जे असतं ते असतं ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर. त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. याचं जर एक्झाम्पल द्यायचं तर B2O3 हा एक कंपाऊंड आहे. त्यानंतर दिस इज द टाईप ऑफ स्ट्रक्चर ॲक्च्युली. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबरची किंमत जर 0.225 ते 0.414 इतकी जर असेल तर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर तुमचा येईल 4. रेडियस रेशो जर तुमचा 0.225 to 0.414 या दरम्यान असेल तर यू विल हॅव कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आयन्स इन दॅट आयनिक कंपाऊंड दॅट इज 4. याचं उदाहरण जर द्यायचं आणि इथं स्ट्रक्चर कसं तयार होईल तुमचं टेट्राहेड्रल. स्ट्रक्चर कसं तयार होईल, टेट्राहेड्रल. आणि त्या ठिकाणी एक्झाम्पल देता येईल तुम्हाला झिंक सल्फाईडचं. ZnS आहे, आपल्याकडे CuCl आहे, कॉपर क्लोराईड आहे, CuBr आहे, कॉपर ब्रोमाइड. देन यू कॅन ऑल्सो हॅव HgS म्हणजे मर्क्युरी सल्फाईड. सो देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. मी तुम्हाला या सेशन नंतर यू विल फाइंड अ PDF फाईल देअर इन पॅकेज. सो यू कॅन ऑलवेज रीड दिस डेटा. दिस आर दी मेमरी बेस MCQ बेसिकली. याला काही फॉर्म्युला वगैरे नाही, तुम्हाला एक लक्षात ठेवायची आहे व्हॅल्यू फक्त. ठीक आहे, सो सांगायचं तात्पर्य काय, the radius ratio plays important role in deciding the coordination number and the type of structure that ionic compound could have. ठीक आहे ना, ते 2-4 एक्झाम्पल आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू जर जास्त असेल म्हणजे याची व्हॅल्यू जर 0.732 ते साधारणतः 1 असेल तर याच्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर 8 आणि स्ट्रक्चर मिळेल तुम्हाला क्युबिक स्ट्रक्चर मिळेल. इन दॅट केस फेमस एक्झाम्पल जर घेतलं तर NH4Br,
अँड देर आर अदर ऑल्सो. सो ते एक्झाम्पल तुम्ही नोट्समधनं वाचून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द रेडियस रेशिओ. नाउ लेट अस डिस्कस द इम्पॉर्टंट टॉपिक दॅट पॅकिंग इन आयनिक सॉलिड. आयनिक सॉलिडमध्ये पॅकिंग कशा प्रकारे होती आणि इन जनरल त्याचे थोडेसे आपल्याला प्रॉपर्टीज इथे बघायला मिळतील. सो बेसिकली हा टॉपिक थिअरॉटिकल टॉपिक आहे. इथे घेण्याचा उद्देश हाच आहे का यू विल हॅव सम MCQs. सो आय विल रीड वन बाय वन. सो आय हॅव नोट्स फॉर दॅट. ज्या नोट्स मी तुम्हाला PDF स्वरूपात पॅकेजमध्ये देणारच आहे. सो आयनिक सॉलिडमध्ये पहिला पॉईंट काय पहा. इन आयनिक सॉलिड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स आर प्रेझेंट इन द क्रिस्टल. जे आपल्याला डेफिनेशनमध्येच माहिती झालेले आहे. देर आर इक्वल नंबर ऑफ बोथ द आयन्स प्रेझेंट इन आयनिक सॉलिड. लक्षात ठेवा आयनिक सॉलिड म्हणजे तो न्यूट्रल असतो इलेक्ट्रिकली बिकॉज द नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स आर इक्वल्स टू नंबर ऑफ निगेटिव्ह आयन्स. दॅट इज वन थिंग. So first important point is it consists of positive negative ions and their numbers that is number of cations and number of anions are same. Then second important point is cations are smaller in size. मी आता सांगितल्याप्रमाणे कॅटायनची साईज कशी असते मित्रांनो anion पेक्षा निगेटिव्ह आयन पेक्षा कशी असते छोटी असते कारण तो लूज करतो ना इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन जर आउटर मोस्ट शेल मधला जर त्याने लूज केला तर शेलची साईज कमी होते आणि अकॉर्डिंगली त्याची साईज कमी होते. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे since they are smaller in size they occupy tetrahedral or octahedral sites in the crystal. So important point is cations being smaller in size occupies tetrahedral or octahedral sites in crystal structure. ठीक आहे. सर MCQ विचारला का आयनिक सॉलिडमध्ये कॅटायनची पोझिशन कुठं असते तर इट इज आयदर इन टेट्राहेड्रल और ऑक्टाहेड्रल साइट इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. वाय बिकॉज इट साईज इज स्मॉल. मग आता याच्यानंतर राहिला कोण ॲनायन. मग ॲनायन ऑब्विसली मित्रांनो कुठं असेल तो लॅटिस पॉईंटला असेल. लॅटिस पॉईंट समजून घ्या. हे क्युबिक सेल ड्रॉ करताना हे जे कॉर्नर्स काढतोय ना मित्रांनो हे जे रेषा एकत्र येत आहेत ना हे कॉर्नर्स. सो ह्या कॉर्नरला तुमचा काय राहणार आहे मग ॲनायन असणार आहे. सो दीज आर दी लॅटिस पॉईंट्स. ठीक आहे. त्याला आपण बेसिक्स म्हटलं होतं वाईल स्टडिंग क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यानंतर पुढचं महत्त्वाची प्रॉपर्टी काय दिलेली पहा. दे हॅव CCP और SCP क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर किंवा हेक्झॅगोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर और FCC क्लोज पॅक स्ट्रक्चर अरेंजमेंट इन सॉलिड्स. So they can show all the three types of. They can show CCP, they can show SCP, they can show FCC. ठीक है. Then AB is the general formula for ionic solid. B minus ions are at lattice point. मैं already तो point discuss केला. See there is one octahedral void for each atom. Ionic solid मध्ये प्रत्येक ॲटमला एक octahedral void येणार आहे. Thus A plus ions occupies octahedral site. B ions at lattice. Then A plus B minus that is atomic ratio is 1:1. ठीक है मित्रांनो. Let us see some other important properties with respect to ठीक आहे. बाकीचं तुमचं सिलेबस पेक्षा थोडासा वेगळा पॉईंट इज. आय विल लिव्ह इट. सो एनिवे this is about the important term that is packing efficiency. Then we have radius ratio. Then we have packaging in ionic solid and obviously we have discussed the voids, types of voids. So महत्त्वाचा सगळ्यात MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने पॅकिंग इफिशियन्सीचा पार्ट होता आणि त्यातली त्यात रेडियस. ठीक आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे रेडियस कारण नीटला जे क्वेश्चन विचारले गेलेले आहे त्यामध्ये तो रेडियस आणि त्या सेलची साईड याचा फॉर्म्युला याच्यातलं रिलेशन इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम्स क्युबिक सेल सांगितली जाते सिम्पल क्युबिक असेल FCC असेल आणि त्या ठिकाणी त्याचा डायगोनल विचारला जातो किंवा मी तुम्हाला ते MCQ ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर एक सेपरेट सेशनमध्ये घेणार आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द ओव्हरऑल थेअरी. नाव इन नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस द डिफेक्ट्स इन क्रिस्टल. ओके. सो फ्रेंड्स लेट अस नाउ डिस्कस द क्रिस्टल डिफेक्ट. आपण अगोदर डेफिनेशन समजून घेऊया. क्रिस्टल डिफेक्ट कशाला म्हणायचं. क्रिस्टलायझेशन प्रोसेसच्या दरम्यान जर
काही इरेग्युलॅरिटीज जर क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आल्या तर आपण त्याला सरळ सरळ काय म्हणतो, क्रिस्टल डिफेक्ट. ते आपण क्रिस्टलाइन सॉलिडची डेफिनेशन शिकताना बघितलेलं आहे की इट हॅज अ ऑर्डर अँड डेफिनेटली अरेंज पार्टिकल्स, राईट. म्हणजे एका विशिष्ट पॅटर्नमध्ये अरेंज केलेले पार्टिकल्स त्यामध्ये असतात. बट दिस इज थेरॉटिकल. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस ड्यू टू एन नंबर ऑफ फॅक्टर्स लाईक एन्व्हायरमेंटल फॅक्टर, टेम्परेचर एक्सेट्रा, ड्युरिंग द प्रोसेस थोडंफार इकडं तिकडं जर झालं तर परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला मिळत नाही. आणि मग अशा वेळची इरेग्युलॅरिटी त्या ठिकाणी राहते, तिला आपण म्हणूया क्रिस्टल डिफेक्ट. मग अशा किती प्रकारचे डिफेक्ट्स आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये दिसतात त्याचे मी इथं काही नावं लिहिलेली आहेत. आपण वन बाय वन डिफेक्ट स्टडी करणार आहोत आणि आपल्याला जो महत्त्वाचे पॉईंट्स आहेत फ्रॉम CET पॉईंट ऑफ व्ह्यू ते आपण तिथे लिस्ट डाऊन करणार आहेत. पहिला आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, त्यानंतर स्कॉटकी डिफेक्ट, फ्रेंकेल डिफेक्ट, यू कॅन हॅव इम्प्युरिटी डिफेक्ट. त्यामध्ये सब टाईप्स आहेत, आपण वन बाय वन बघणार आहोत. आणि शेवट नॉन स्टायोसिमेट्रिक डिफेक्ट. सो लेट अस डिस्कस फर्स्ट दी व्हॅकन्सी डिफेक्ट. मित्रांनो, व्हॅकन्सी शब्द काय सांगतो का, समथिंग इज ॲब्सेंट. समजा क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अरेंजमेंट होत असताना समजा एका ओळीमध्ये अरेंजमेंट होते, नंबर ऑफ रोज एकावर एक अरेंज होत आहेत आणि एखाद्या पर्टिक्युलर रोमध्ये एखादा पार्टिकल समजा नाहीच आहे, तिथं व्हॅकंट आहे, अब्सेंट आहे, देन इन सच अ केस त्या ठिकाणी व्हॅकन्सी तयार होणार. मग सच अ डिफेक्ट इज कॉल्ड ॲज व्हॅकन्सी डिफेक्ट. नीट लक्षात घ्या मित्रांनो. आपण इथं छोटंसं एक ड्रॉइंग काढून बघू. समजा आपलं हे क्रिस्टलचं एक स्ट्रक्चर आपण इथे घेऊ. आपल्याला अपेक्षित आहे 1 2 3 लाईक दिस, देन 1 2 3 लाईक दिस. वी आर गेटिंग वन हिअर, देर इज नो पार्टिकल अँड अगेन द थर्ड पार्टिकल. Now here is the vacancy. Here is the vacancy. So such a defect is called as vacancy defect. आता आपण एक कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याला इथं अपेक्षित पार्टिकल किती होते, साधारणतः 9 पार्टिकल फॉर एक्झाम्पल. पण आपल्याकडे किती आले, 8. म्हणजे ॲक्च्युली मॅटरच कमी पडलं ना. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूममध्ये जितके अपेक्षित पार्टिकल होते त्यापेक्षा जर कमी पार्टिकल आले तर इथं परिणाम कशावर होणार, डेन्सिटीवर होणार. एक्झॅक्टली. सो महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा का व्हेनेवर देयर इज अ व्हॅकन्सी डिफेक्ट इन द गिवन क्रिस्टल स्ट्रक्चर द डेन्सिटी चेंजेस ड्यू टू दिस इफेक्ट. ठीक आहे. आता याचे महत्त्वाचे पॉईंट काय पहा. सी ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स आर मिसिंग फ्रॉम द रेग्युलर लॅटिस साईट, इट क्रिएट्स अ व्हॅकन्सी इन क्रिस्टल स्ट्रक्चर. ही झाली डेफिनेशन. नंतर तो काय म्हणतो पहा, दिस डिफेक्ट मे बी प्रोड्यूस ड्यू टू द हिटिंग ऑफ सॉलिड. आता हा हिटिंगमुळे प्रोड्यूस होणारा डिफेक्ट आहे. एनिवे मास अँड डेन्सिटी ऑफ सॉलिड डिक्रीजेस बट व्हॉल्यूम रिमेन्स सेम. सो महत्त्वाचा मुद्दा एकच आहे याच्यात, बाकी थेरॉटिकल पॉईंट्स हे डेफिनेशन आहे. मास अँड डेन्सिटी डिक्रीजेस. सो हिअर वी कॅन राईट मास अँड डेन्सिटी डिक्रीजेस and what remains same, volume remains same. So in vacancy defect there is actual absenteeism of particle from the expected position, that is vacancy is created in the lattice structure, and due to this mass and density decreases and volume remains constant. So this is about vacancy defect. ठीक आहे. आता नेक्स्ट डिफेक्ट जर आपण बघितला तर तो आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं पहा, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पार्टिकल अपेक्षित आहे त्या ठिकाणी तो नाही आहे. लाईक मी एक स्ट्रक्चर काढतो असं. ठीक आहे. सो वी आर हॅव्हिंग पार्टिकल्स लाईक दिस अँड वी आर हिअर, देर इज अ व्हॅकन्सी ऑफ पार्टिकल बट इट इज नॉट ॲक्च्युली मिसिंग, इट इज समवेअर हिअर. सो त्याने काय केलं, त्याची जी अपेक्षित जागा होती आपल्याला या ठिकाणी, मी ते स्टार मार्क करतो, ही जी अपेक्षित जागा होती तो त्या जागेवर न राहता दुसरीकडे कुठेतरी त्याने ॲडजस्ट केलं. सो याला म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे तोच पार्टिकल आहे, त्याच मटेरियलचा पार्टिकल आहे, बाहेरून पार्टिकल आलेला नाही आहे, फक्त त्याने पाहिजे ती जागा न घेता दुसऱ्या जागेवर तो सेटल झाला. इन सच अ केस द डिफेक्ट इज कॉल्ड एज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सो मित्रांनो, आता इथं काय होतंय फक्त का आपल्या स्ट्रक्चरमध्ये इथं जागा मोकळी आहे, म्हणजे एक्स्ट्रा व्हाईड स्पेस तिथं आहे, बट देन number of particles म्हणजे mass that is remaining constant and hence density will be remains constant and volume also remains constant. So in self interstitial defect there is no effect on mass and density of material and in fact volume also remains constant. So this is about
self interstitial defect. Now in some what we call in some solids, solid particles move from their from its lattice site and occupy the interstitial site. The vacancy develop at the crystal site density and thick anyway. So no extra point is there. So let us discuss then Schottky defect. तिसरा डिफेक्ट आपण स्टडी करूया स्कॉटकी डिफेक्ट. मित्रांनो आपल्याला स्कॉटकी फ्रँकेल हे डिफेक्ट वर जास्त फोकस करायचं आहे बिकॉज वी हॅव एमसीक्यू फ्रॉम देअर. सो स्कॉटकी नेक्स्ट डिफेक्ट इज अवर स्कॉटकी डिफेक्ट. आता हे त्या केमिस्ट सायंटिस्टच्या नावावरून डिफेक्ट तयार झाले. पहिली डेफिनेशन समजून घ्या. सी मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स and anions from their regular position in the crystal lattice produce the Schottky defect. ठीक आहे. से आता डेफिनेशन आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ. समजा सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट हा कुठं सापडणार आपल्याला हा डिफेक्ट आयनिक सॉलिड मध्ये. ठीक आहे. दिस डिफेक्ट इज अबाउट मिसिंग ऑफ व्हॉट कॅटायन अँड anion. समजा एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चर मधून सारखेच नंबर ऑफ कॅटायन अँड anion गायब झाले. सो इट इज बेसिकली वॅकन्सी डिफेक्ट. एक एक मुद्दे लक्षात ठेवा. स्कॉटकी डिफेक्ट इज अ वॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे. हा काय वॅकन्सी डिफेक्ट आहे कारण anion आणि कॅटायन सारखे नंबरचे गायब होतात. म्हणजे समजा एक कॅटायन गेला तर त्याच्या जोडीला एक anion जाणार, दोन कॅटायन गेले तर दोन anion जाणार, लाईक दिस. सो दॅट इज वाय वॅकन्सी इज क्रिएटेड. सो इट इज वॅकन्सी डिफेक्ट. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट आयन्स ओनली, दिस इज ऑब्झर्वड इन आयनिक सॉलिड ओनली. सो हा फक्त it is observed in ionic solids only. ठीक आहे. ionic solids. So that is again one thing. So let us talk about example also. मी लगेच एक्झाम्पल सांगतो. हा बेसिकली आपल्याला NaCl, KCl, AgBr मी काही एक्झाम्पल लिहितो. NaCl सोडियम क्लोराईड, त्यानंतर AgBr सिल्वर ब्रोमाइड, त्यानंतर KCl पोटॅशियम क्लोराईड एक्सेट्रा मध्ये आपल्याला हा स्कॉटकी डिफेक्ट दिसतो. मित्रांनो एमसीक्यू कसा तयार होईल पहा. समजा प्रश्न आला इन विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड्स द स्कॉटकी डिफेक्ट इज ऑब्झर्व आणि तुम्हाला नाव दिले NaCl किंवा त्याने असं दिलं NaCl न लिहिता सोडियम क्लोराईड देन सिल्वर ब्रोमाइड इन्स्टेड ऑफ रायटिंग केमिकल फॉर्म्युला त्याने नावच दिलं त्याचं आणि पोटॅशियम क्लोराईड आणि चौथा ऑप्शन दिला ऑल ऑफ दी अबो. सो यू कॅन ऑलवेज चूज द ऑप्शन ऑल ऑफ दी अबो कारण ह्या तिघांमध्ये काय दिसणार आहे स्कॉटकी. किंवा मग तो काय करेल तीन इतर नावं देईल आणि ह्या तिघांपैकी एखादं नाव देईल आणि तुम्हाला विचारेल का स्कॉटकी डिफेक्ट यामध्ये कुठं सापडेल. सो दिस इज हाऊ MCQ कॅन बी आस्क ऑन द स्कॉटकी डिफेक्ट. अगेन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हॅकन्सी डिफेक्ट. मग तुम्हाला स्कॉटकी डिफेक्टचं नाव दिलं जाईल आणखी जे काही रिलेटेड डिफेक्ट असतील आणि एखादा असा दिला जाईल का जिथं व्हॅकन्सी डिफेक्ट नाही. सो असे MCQs तिथे तुम्ही अपेक्षित करू शकता. ठीक आहे. सो दॅट इज वाय थेअरी तशी वाचायची मित्रांनो. थेअरी वाचताना ह्या गोष्टी जर समजून घेतल्या तर यू कॅन ऑलवेज डील विथ द MCQ. ठीक आहे. सो स्कॉटकी बद्दल आपण बोलत होतो. स्कॉटकी डिफेक्ट कसा तयार होईल. क्रिस्टल मध्ये अपेक्षित स्ट्रक्चर असं होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बट व्हॉट हॅपन्स एक पॉझिटिव्ह गायब झाला तिथनं. ठीक आहे. हा आपण समजा पॉझिटिव्ह आयन गायब झाला, इथं एक निगेटिव्ह तसाच, इथं पॉझिटिव्ह तसाच, इथं निगेटिव्ह तसाच, त्यानंतर इथं परत पॉझिटिव्ह आला आणि इथलचा निगेटिव्ह गायब झाला, परत पॉझिटिव्ह आला, निगेटिव्ह इथं. म्हणजे इक्वल नंबर ऑफ हा एक गायब झाला, हा एक गायब झाला, इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड anion आर मिसिंग, देन सच अ डिफेक्ट इज कॉल्ड स्कॉटकी डिफेक्ट. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, तो फक्त आयनिक सॉलिडमध्ये दिसेल. इट इज वॅकन्सी डिफेक्ट. नो सिन्स इट इज वॅकन्सी डिफेक्ट, व्हॉट इज गोइंग टू रिड्यूस हिअर आफ्टर द मिसिंग ऑफ कॅटायन अँड anion? ऑब्विसली इट इज मास. सो याच्यामुळे काय होणार, इट डिक्रीजेस पुढचा महत्वाचा पॉइंट आहे मास अँड देअर आफ्टर देअर बाय डेन्सिटी ऑफ मटेरियल. ठीक आहे ना, ऑफ मटेरियल. त्यामुळं काय होणार त्या क्रिस्टल स्ट्रक्चरचं मास आणि डेन्सिटी डिक्रीज होईल. व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. ठीक आहे. सो मित्रांनो याला वॅकन्सी डिफेक्टचे सगळे नियम लागू पडतात आणि हा स्पेशल कशासाठी, बिकॉज इट इज ऑब्झर्वड इन आयनिक सॉलिड. तर याच्या व्यतिरिक्त सी these are the important thing about Schottky defect. Now let us discuss the next defect, that is Frenkel defect. मी Schottky defect तसाच ठेवतो आणि त्याच्या शेजारी Frenkel defect लिहितो. Frenkel defect. So this is also observed in ionic solid, but now this is quite different than the Schottky. See त्याची डेफिनेशन काय म्हणते पहा.
when ion of an ionic compound missing from the lattice sites and occupies the interstitial site in the solid, Fresnel defect are produced. Means this is not a vacancy defect. It is also it also observed in ionic solid only. So आपण तिथे लिहू शकतो का आयनिक सॉलिडचाच हा डिफेक्ट आहे. आयनिक सॉलिड्स मध्येच तो आपला दिसणार आहे. त्यानंतर दिस इज बेसिकली इंटरस्टिशियल डिफेक्ट. तो का दिसतो? कारण त्याच्याच स्ट्रक्चर मधला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन त्याची ओरिजिनल म्हणजे अपेक्षित जागा सोडून तो कुठे जातो? दुसरीकडे कुठेतरी त्या स्ट्रक्चर मध्ये सापडतो. मीन्स वॅकन्सी इज नॉट प्रोड्यूस, ओनली ion found somewhere in the interstitial space, right? So that is why mass and density remains unchanged. mass and density कशी राहते मित्रांनो? अनचेंज राहते. ठीक आहे. बाकी आपण कंपॅरिझन मध्ये जर बघितलं सो बाकी मास डेन्सिटी अनचेंज राहील, व्हॉल्यूम अनचेंज राहील. दिस इज इंटरस्टिशियल डिफेक्ट. हा तुमचा वॅकन्सी डिफेक्ट आहे. आता एक्झाम्पल बघूया आपण. सो दिस इज ऑब्झर्व्ड मेनली इन ZnS झिंक सल्फाइड. त्यानंतर तो तुम्हाला दिसेल AgCl मध्ये म्हणजे सिल्वर क्लोराइड मध्ये तुम्हाला तो दिसेल. AgBr मध्ये तुम्हाला तो दिसेल. इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन AgBr म्हणजे AgBr मध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारचे डिफेक्ट दिसतील. यू कॅन सी द स्कॉटकी एज वेल एज फ्रेंकेल डिफेक्ट, देन CaF2. ठीक आहे. सो दीज आर द फ्यू एक्झाम्पल्स. मी जे फक्त कुठले एक्झाम्पल घेतो मित्रांनो जे तुमच्या बुकमध्ये मेन्शन केले, बिकॉज दे आर गोइंग टू बी पार्ट ऑफ MCQ ओनली. सो MST CETला ह्या प्रकारचे MCQ येऊन गेलेले आहेत. थोडंसं तुमचं वाचन क्लिअर असेल तर ते नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह होतील. सो दिस इज अबाउट फ्रेंकेल डिफेक्ट. मग आपण आपल्या लिस्टमध्ये पुढं इम्प्युरिटी डिफेक्ट असा एक प्रकार लिहिला होता. तर तो इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहे ते समजून घ्या मित्रांनो. सी शब्द काय आला? इम्प्युरिटी म्हणजे समथिंग विच इज नॉट पार्ट ऑफ दॅट मटेरियल विच इज कमिंग फ्रॉम आउटसाइड. असं काहीतरी जर स्ट्रक्चरमध्ये आलं तर वी कॅन से इट इज इम्प्युरिटी डिफेक्ट. See, when different atom other than the main solid atoms or different particle other than the main solid particles are present in the crystal lattice, then it is called as impurity defect. So impurity defect मध्ये substitutional impurity defect हा पहिला प्रकार आहे. ठीक आहे. सो impurity defect कशाला म्हणायचं? काहीतरी बाहेरून जर त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये आलं, बाहेरून ॲटम आयन किंवा मॉलिक्यूल त्या स्ट्रक्चर मध्ये आला अदर दॅन इट्स ओरिजिनल, then it is called as impurity. So त्यातला पहिला प्रकार आहे सबस्टिट्यूशनल. ठीक आहे. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये सबस्टिट्यूट म्हणजे काय मित्रांनो? आपण एखाद्याच्या बदल्यात दुसरा दिला तर त्याला सबस्टिट्यूट म्हणतो, राईट? मग लाईक आपण समजा तुम्ही क्रिकेट किंवा फुटबॉल बघता, एखादा प्लेअर जर इंज्युअर्ड झाला आणि मग तुमच्याकडे एक्स्ट्रा जो प्लेअर असतो तो त्याची जागा घेतो, तो इंज्युअर्ड झालेला प्लेअर थोड्या वेळ बसतो, तर त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणतो. मग इथं काय होतं? क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये त्याच्या ओरिजिनल मॉलिक्यूल ॲटम किंवा आयनला पार्टिकलला सबस्टिट्यूट करणारा बाहेरून एखादा पार्टिकल येतो आणि तुमचा सबस्टिट्यूशनल डिफेक्ट त्या ठिकाणी तयार होतो. सी इफ वन ऑर मोर ॲटम्स आर रिप्लेस बाय अदर एलिमेंट हॅव्हिंग नियरली सेम साईज. मग रिक्वायरमेंट काय आहे? का साईज कशी पाहिजे? नियरली सेम पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही सबस्टिट्यूशनल डिफेक्ट म्हणू शकता. मग फॉर्म सच डिफेक्ट प्रोड्यूस सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. For example, brass in which copper atoms are replaced by zinc from copper metal with the same valency of metal. In SrCl2, impurities are added into NaCl during crystallization. The addition of Sr plus 2 ions occupies the regular site of Na plus and Na plus ions from the site remains vacant. So example दिलेले आहेत त्याने. सो मेनली याच्यातनं आपल्याला काय एक्सट्रॅक्ट करायचे लक्षात घ्या. सी ब्रास काय आहे? इट इज अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. सो बिकॉज ऑफ दिस डिफेक्ट वी आर एबल टू फॉर्म अलॉईज, वी आर एबल टू मेक अलॉईज. सी लक्षात घ्या मित्रांनो, अलॉयने आपलं लाईफ चेंज केलं. वी आर युझिंग सो मेनी अलॉईज इन आवर डे टू डे लाईफ. लाईक ज्वेलरीमध्ये बेंटेक्स असेल, त्यानंतर इकडं तुमच्या युटेन्सिल्समध्ये कॉपर असेल, ब्रास असेल किंवा स्टील असेल. दीज आर ऑल alloy substance, राईट? इवन इन सेमी कंडक्टर्स वी यूज टू डू डोपिंग. सो हे का पॉसिबल झालं? बिकॉज आपण सबस्टिट्यूट केलं इम्प्युरिटीज. म्हणजे जरी शब्द इम्प्युरिटी वापरला तरी आपण टू चेंज सर्टेन प्रॉपर्टीज बाहेरून दुसरा एखादा सबस्टन्स त्याच्यात ॲड करू शकलो ऑफ नियरली सेम ॲटॉमिक साईज ऑर पार्टिकल साईज. सो दिस इज व्हॉट इज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. मुद्दा काय लक्षात ठेवायचा? का सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टमुळं
मास आणि डेन्सिटीवर फारसा काही फरक पडणार नाही, बिकॉज वी आर टेकिंग नियरली सेम साईज ॲटम फॉर द रिप्लेसमेंट. त्याच्यानंतर आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता याच्यामध्ये शब्द बदलला, सबस्टिट्यूशनलच्या जागेवर काय आला मित्रांनो, इंटरस्टिशियल. इंटरस्टिशियल म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चरमध्येच कुठंतरी तो पार्टिकल, बाहेरून येणारा पार्टिकल ॲडजस्ट होणार आहे, तिथं त्याला व्हॅकन्सी आहे सच मिळणार नाही. ठीक आहे. So in this, impurity atom occupies the interstitial site of the crystal structure. For example, in steel, ferrous atom are present in the lattice site, while as impurities of carbon atoms are in the interstitial site of the crystal. See, आपण स्टील कशापासून बनवतो, आयर्नपासून. आयर्न हा बेसिकली फेरस ज्याला म्हणतो आपण, Fe, हा तसा फार सॉफ्ट मटेरियल असतं. आपल्याला ज्यावेळेस ते कन्स्ट्रक्शनसाठी किंवा आपल्या मशिनरी बनवायला वापरायचं असतं, तर आपण त्याच्या काही प्रॉपर्टीज एनहान्स करतो बाय मिक्सिंग सबस्टन्सेस लाईक कार्बन अँड देन क्रोमियम अँड ऑल टू एनहान्स सर्टेन प्रॉपर्टीज. सो अशा वेळेस त्याचं जे स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चर तसंच राहतं. इंटरस्टिशियल स्पेसेसमध्ये हा कार्बन किंवा इतर जे अलाइंग एलिमेंट आहे ते जाऊन बसतात. सो दॅट इज हाऊ इंटरस्टिशियल इम्प्युरिटीज आर फॉर्म, किंवा वी कॅन स्टडी द इम्प्युरिटी. सो स्टील इज द गुड एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो डिफेक्ट आहे, नॉन स्टायोशिमेट्रिक डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट नंतर आपल्याला पुढचा डिफेक्ट कुठला आला, नॉन स्टायोशिमेट्रिक. सो मित्रांनो, स्टायोशिमेट्री म्हणजे काय, आता याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आणि रिप्लेसमेंटसाठी येणारे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा ओव्हरऑल कॉम्पोजिशन. स्टायोशिमेट्री इज द टर्म रिलेटेड विथ द कॉम्पोजिशन. तुम्ही जस्ट ओव्हरऑल अंडरस्टँडिंग करून घेतात. आता याच्यात स्टायोशिमेट्रिक डिफेक्ट कसा तयार होईल पहा. The point defect which, basically this is again a point defect, which changes the stoichiometry of compound are called as non-stoichiometric defects or Berthollides, or they are also called as Berthollides. Such defects are metal excess defect due to the anion vacancy. त्यात दोन प्रकार आहेत. मेटल एक्सेस डिफेक्ट आहे anion च्या व्हॅकन्सीमुळे तयार होणारा. इट इज ड्यू टू द absence of anion from the lattice site, leaving holes which is occupied by the electron to maintain the neutrality. It is also called as F center, that is color center, due to holes occupied by the electron. Then greater the number of F center, greater the intensity of colors of solids. Then they are paramagnetic solid. So महत्वाचा मुद्दा काय का, मेटल एक्सिस डिफेक्टमुळे जे सॉलिड आपण तयार करतो, दे आर पॅरामॅग्नेटिक इन नेचर, मीन्स दे गिव्ह रिस्पॉन्स टू द मॅग्नेटिक फील्ड. उदाहरणार्थ NaCl येलो, KCl येलो, LiCl पिंक. दीज आर सम सबस्टन्सेस विच आर फॉर्म ड्यू टू F सेंटर्स. ठीक आहे. F सेंटर कसं तयार होतं मित्रांनो, ॲनायन निघून गेल्यामुळं त्याच्या जागेवर जी व्हॅकन्सी तयार होती, जो होल तयार होतो, तिथं इलेक्ट्रॉन जर येऊन बसला तर त्या ठिकाणी F सेंटर तयार होतो. तो डिफेक्ट आपण स्टडी करतोय. याच्यामुळे स्टायोशिमेट्री बदलते अँड दॅट इज वाय इट इज नॉन स्टायोशिमेट्रिक डिफेक्ट. यामध्ये दुसरा डिफेक्ट आहे मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन. आता पहिला आपण बघितला ॲनायनच्या निघून जाण्यामुळे होल तयार झाला, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन आला आणि कलर स्ट्रक्चर मिळाले. तो 2-3 एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत तिथे. NaCl आहे, येलो NaCl, देन KCl व्हायलेट आहे. देन मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये आता जर कॅटायन एक्सेसमध्ये असेल, एक्स्ट्रा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा डिफेक्ट दिसेल. उदाहरणार्थ झिंक ऑक्साईड ऑन हिटिंग लुजेस ऑक्सिजन, टर्न्स येलो कलर. मग आपण जे बघतो केमिकल रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस सबस्टन्सेस तयार होतात, गॅसेस तयार होतात, त्याचे कलर्स काय येतात, द रिझन इज हेअर ओनली. देन NiO, Ni2 प्लस आयन मूव्स फ्रॉम लॅटिस साईट, मूव्स इंटरस्टिशियल साईट्स. एनिवे, आणि शेवटचा येतात मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट ड्यू टू कॅटायन व्हॅकन्सी. आता ॲनायन व्हॅकन्सीचा आपण बघितलं, त्याची जागा इलेक्ट्रॉन घेतो बाय सिन्स ॲनायन मूव्स अँड प्रोड्युसेस होल. दुसरं आपण बघितलं एक्सेस कॅटायन असल्यामुळे काय होऊ शकतं, आणि जर कॅटायनची व्हॅकन्सी असेल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयनच गायब असेल तर काय होईल, इट इज ड्यू टू absence ऑफ मेटल आयन फ्रॉम द लॅटिस साईड, चेंज चार्ज इज बॅलन्स बाय द आयन हॅव्हिंग हायर पॉझिटिव्ह चार्ज. अशा वेळेस हायर पॉझिटिव्ह चार्जचा आयन काय करतो, चार्ज बॅलन्स करतो त्या ठिकाणी. मग तिथं फॉर एक्झाम्पल ट्रान्झिशन मेटलचं तिथे एक्झाम्पल दाखवता येईल. FeO, फेरस ऑक्साईड, झिंक ऑक्साईडमध्ये तुम्हाला या प्रकारचे डिफेक्ट दिसून येतील. सो मित्रांनो, दिस इज अबाउट द क्रिस्टल डिफेक्ट. आता चॅप्टरचा शेवटचा भाग म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ दिस क्रिस्टलाइन सॉलिड्स. ठीक आहे. सो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज जर बघितल्या क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या, तर मेटल्स जे आहेत त्यामध्ये ऑल दी मेटल्स आर दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी.
देन इफ वी सी द नॉन मेटल्स बट स्टील दे आर हॅव्हिंग क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये फॉस्फरस येईल, सल्फर येईल, त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, दीज आर दी सम नॉन मेटल्स विच विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपल्याला त्यातल्या त्यात क्रिस्टलाइनमध्ये फोकस करायचं आहे. सो इन इन्सुलेटर द एनर्जी गॅप. ठीक आहे मित्रांनो, याला आपण एम सी क्यू सेशनमध्येच विल डिस्कस द प्रॉपर्टीज डायरेक्टली बेस्ड ऑन द एम सी क्यू. आता आपण इथं एक महत्त्वाचा पॉईंट घेणार आहोत, दॅट इज नंबर ऑफ पार्टिकल्स in x gram of metal. You can find out number of particles in x gram of metal by using formula like xn divided by dA cube. This is formula for number of particles in x gram of metal. ठीक आहे. सो हा आपला राहिला होता. here d is density of metal, then n is number of particle in unit cell, then a is age length. so इथं मेनली n काय number of particles in unit cell, then d is density, a is age length. ओके मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे. सिंपल क्यूबिक मध्ये एक असतो, बॉडी सेंटर मध्ये दोन असतात, फेस सेंटर मध्ये चार असतात. सो विल यूज दॅट नॉलेज हिअर. देन डी डेन्सिटी, ती डेन्सिटी कशी काढायची ते आपल्याला माहिती आहे. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. सो पार्टिकलचं मास, नंबर ऑफ पार्टिकल आणि पार्टिकलचं दिलेल्या मासने मल्टिप्लाय करून डिवायडेड बाय सेलचं व्हॉल्यूम करून यू कॅन ऑलवेज फाइंड दिस. अँड A, that is the age of unit cell, is given to you. So by using this formula you can always find out how many particles are there in x gram of metal. याच्यावरती MCQ येऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट MCQ पॉईंट. ठीक आहे, टू फाइंड आउट. समजा तुम्हाला त्यांनी सांगितलं 5 ग्रॅम सिल्वरमध्ये किती पार्टिकल्स आहे आणि सिल्वरची इतर माहिती तुम्हाला दिली, त्याच्यात युनिट सेलचं टाईप वगैरे, तर त्यावरनं तुम्ही आज सॉल्व्ह करू शकता. विल ऑब्वियसली डिस्कस MCQ हिअर. सिमिलरली we can also determine the number of unit cells in x gram of metal. So number of unit cells in x gram of metal. For that formula is x upon dA cube. इथं फक्त n नाही आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या ठिकाणी युनिट सेलची हे काढू शकतो लेंथ. सो एज लेंथ ऑफ युनिट सेल, छोटे मोठे फॉर्म्युला आहेत. दॅट इज ऑल दीज आर गिवन इन द PDF file. So in next session we are going to discuss the MCQ directly on solid state. ठीक आहे. सो मित्रांनो, हे स्ट्रक्चर फॉलो करा. दिस विल बी अ व्हेरी गुड स्ट्रक्चर टू ऑब्टेन अ गुड स्कोर इन CET.